कधी तुम्ही विचार केलाय का? इतिहास घडतो तो फक्त तलवारीने नाही, तर विचारांनी. एक तरुण ज्याच्या हातात सत्ता नव्हती, मोठं सैन्य नव्हतं, पण ज्याच्या मनात होतं स्वराज्याचं स्वप्न. हे स्वप्न केवळ राज्य मिळवण्याचं नव्हतं, ते होतं माणसाला माणूस म्हणून जगवण्याचं. आज आपण ऐकणार आहोत एका अशा व्यक्तीची कथा, जो राजा म्हणून राज्य केला नाही, तर योगी म्हणून जगला. रणजित देसाई यांच्या शब्दांतून जिवंत झालेली श्रीमान छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा. श्रीमान योगी. इतिहास म्हणजे फक्त तारखा, युद्ध आणि राजांची नावं नसतात. इतिहास म्हणजे विचारांची ज्वाला, त्यागाची किंमत आणि एका स्वप्नासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या माणसाची कहाणी. रणजित देसाई लिखित श्रीमान योगी हे पुस्तक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा म्हणून दाखवत नाही, तर एक विचार, एक मूल्यव्यवस्था आणि एक आत्मशिस्तबद्ध मानव म्हणून उभं करतं. ही कथा आहे सत्ता मिळवणाऱ्या राजाची नाही, तर सत्तेपेक्षा मोठ्या राजधर्माची. शिवाजी महाराजांचं बालपण सामान्य नव्हतं. ते ज्या मातीत वाढले ती मातीच वेगळी होती. राजमाता जिजाऊ केवळ आई नव्हत्या, त्या शिवरायांच्या विचारांची शिल्पकार होत्या. जिजाऊंनी शिवबांना तलवार चालवायला शिकवली नाही, त्यांनी आधी विचार करायला शिकवलं. रामायणातला न्याय, महाभारतातली कर्तव्यनिष्ठा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य, हे सगळं त्यांनी शिवबांच्या मनात पेरलं. त्या शिवबांना सांगायच्या, राज्य म्हणजे सिंहासन नाही, राज्य म्हणजे जनतेची जबाबदारी. लहान वयातच शिवबांच्या मनात एक प्रश्न तयार झाला. आपण परकीयांच्या अधीन का राहायचं? आपली माती, आपले लोक, आपला धर्म यांचं रक्षण करण्यासाठी आपलं स्वतःचं राज्य का नसावं? तो काळ अंधाराचा होता. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही या सत्तांनी सामान्य माणसाचं आयुष्य कठीण करून टाकलं होतं. शेतकरी लुटला जात होता, स्त्रिया असुरक्षित होत्या आणि धर्म हा माणसांना जोडण्याऐवजी सत्ता टिकवण्याचा साधन बनला होता. शिवाजी महाराज हे सगळं पाहत होते. ते शांत होते, पण त्यांच्या आत आग पेटलेली होती. ही आग होती स्वराज्याची. स्वराज्य म्हणजे फक्त नवीन सत्ता नव्हती, ते होतं रयतेचं राज्य. जिथे अन्याय नसेल, जिथे माणूस माणूस म्हणून जगेल आणि जिथे धर्माचा अर्थ माणुसकी असेल. हा संकल्प धोकादायक होता, कारण शत्रू बलाढ्य होते. पण शिवाजी महाराजांचा विश्वास अढळ होता. त्यांना स्वतःवर नाही, तर आपल्या ध्येयावर विश्वास होता. महाराजांनी माणसं जोडली. मावळ्यांना त्यांनी सैनिक म्हणून नाही, तर सहकारी, भाऊ आणि मित्र म्हणून पाहिलं. ते त्यांच्यासोबत जेवत, त्यांच्यासोबत लढत आणि विजयाचं श्रेय स्वतःकडे कधीच घेत नव्हते. म्हणूनच मावळ्यांसाठी शिवाजी महाराज म्हणजे फक्त राजा नव्हता, तो विश्वास होता, प्रेरणा होती आणि श्रद्धा होती. श्रीमान योगीमध्ये रणजित देसाई शिवाजी महाराजांना फक्त पराक्रमी योद्धा म्हणून दाखवत नाहीत, तर एक अत्यंत बुद्धिमान रणनीतिकार म्हणून उभं करतात. गनिमी कावा, डोंगर दऱ्यांचा अचूक वापर, किल्ल्यांची रणनीती, हे सगळं केवळ युद्धकौशल्य नव्हतं, ते विचारांचं गणित होतं. अफजल खान वध हा क्रौर्य नव्हता, तो स्वसंरक्षणाचा आणि स्वराज्य रक्षणाचा निर्णय होता. शिवाजी महाराज युद्ध जिंकायचे, पण माणुसकी कधीच हरवायचे नाहीत. त्यांचा राजधर्म स्पष्ट होता. स्त्रियांवर अत्याचार नाही, धर्मस्थळांचा अपमान नाही, निष्पाप जनतेला त्रास नाही. शत्रू असला तरी न्यायाने वागायचं, कारण सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, दडपशाहीसाठी नाही. राज्य मिळालं, वैभव आलं, यश मिळालं, पण शिवाजी महाराज अहंकारात कधीच बुडाले नाहीत. ते साधेपणात राहिले, आत्मनियंत्रण ठेवत राहिले आणि स्वतःलाच सतत प्रश्न विचारत राहिले. मी योग्य करतोय का? याच आत्मपरीक्षणामुळे ते फक्त राजा राहिले नाहीत, ते योगी झाले. श्रीमान योगी हे पुस्तक आपल्याला शिकवतं, स्वप्न मोठी असावीत, पण मूल्ये त्याहून मोठी असावीत. नेतृत्व म्हणजे सत्ता नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी. आणि खरा राजा तोच जो लोकांच्या मनावर राज्य करतो. हे पुस्तक इतिहास सांगत नाही, ते इतिहास अनुभवायला लावतं. छत्रपती शिवाजी महाराज इथे देव म्हणून नाही, तर संघर्ष करणारा, विचार करणारा आणि आत्मशिस्त पाळणारा एक महान मानव म्हणून समोर येतात. आजच्या काळात जेव्हा सत्ता, अहंकार आणि स्वार्थ मोठा झाला आहे, तेव्हा श्रीमान योगी आपल्याला आठवण करून देतं.
राजा होण्यासाठी सिंहासन लागतं, पण योगी होण्यासाठी चरित्र लागतं. सत्ता क्षणिक असते, पण मूल्ये शाश्वत असतात. यश कितीही मोठं असलं तरी माणुसकी टिकली पाहिजे. श्रीमान योगी आपल्याला शिकवतं की खरा विजय युद्ध जिंकण्यात नाही, तर लोकांच्या मनात स्थान मिळवण्यात आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात फक्त राजे राहिले नाहीत, ते विचार म्हणून अमर झाले. जय भवानी, जय शिवाजी.